श्रोतेहो नमस्कार. गेली अनेक दशकं आकाशवाणी पुरुषोत्तम मंगेश लाड व्याख्यानमाला अगदी अगत्याने आयोजित करत आलेली आहे. दरवर्षी नवीन वक्ते, नवीन विषय जे पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या अत्यंत निकटचे होते, अभ्यासाचे होते, प्रिय होते असे विषय घेऊन आम्ही निमंत्रित श्रोत्यांसमोर ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करतो. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे या व्याख्यानमालेसाठी पुरुषोत्तम मंगेश लाड यांचे चिरंजीव डॉक्टर गिरीश लाड यांची ओळख झाली आणि त्यांना निमंत्रित करता आलं. व्याख्यानाच्या आधी अनौपचारिक गप्पांमध्ये पुरुषोत्तम मंगेश लाड यांचं व्यक्तिमत्व त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत गेलं आणि आम्हाला असं वाटलं की पुरुषोत्तम मंगेश लाड हे विद्वान होते, भाषाकोविद होते, नभोवाणी खात्याचे पहिले सचिव होते अशी माहिती आपल्याला आहे, पण ती तशी त्रोटक आहे. तर ही माहिती आपल्या श्रोत्यांना सुद्धा सांगावी या हेतूनं डॉक्टर गिरीश लाड यांना आपल्या कार्यक्रमामध्ये आज आमंत्रित केलंय. नमस्कार डॉक्टर गिरीश लाड. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात आधी असं विचारावं असं वाटतं की वडील म्हणून तुम्हाला त्यांचा सहवास कितपत लाभला आणि तुम्हाला ते कसे दिसले? वडील म्हणून त्यांचा सहवास मला फार कमी लाभला. एक तर आम्ही फार उशिरा जन्माला आलो होतो, त्यांचं वय तेव्हा जास्त होतं आणि त्यानंतर ते गेले तेव्हा माझं वय फक्त 7-8 वर्षांचं होतं. त्या सुमारास ते 2-4 वर्ष आजारी होते. कामाचा व्याप खूप वाढलेला होता. बरीचशी पुस्तकं ते लिहित होते. त्यामुळे तसा त्यांचा सहवास मला फार कमी लाभला. पण जो काही सहवास लाभला तो फार छान होता. कारण आम्ही दिल्लीला होतो तेव्हा आणि बाहेरच्या लॉन्सवर आम्ही जेव्हा कधी क्वचित प्रसंगी झोपत असू तेव्हा ते आम्हाला सगळे, त्यांना खगोलशास्त्रातली गती होती, ते आम्हाला तारे, नक्षत्र हे सगळं समजावून सांगायचे. आणखी तसंच तिकडे चिकाचे पडदे होते उन्हाळ्यात, त्या खसचे पडदे असायचे, त्याच्यावर पाणी टाकलं जायचं आणि त्यांना दोऱ्या होत्या. त्यांचं लहानपण गोव्यात गेलं होतं, त्यामुळे त्या शिडाच्या होड्या किंवा बोटी कशा चालतात, त्यांची शिडं कशी ओढतात ते त्या चिकाच्या पडद्याच्या दोऱ्या, रोप, सुंभ ते ओढून आम्हाला दाखवत असत असं. आणि बाकीचं माझं स्मरण म्हणजे त्यांना भेटायला मोठ्या मोठ्या व्यक्ती येत असत, वाङ्मय क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या. त्या सगळ्यांशी माझी क्वचित असं त्यांना आम्ही बघत असू. त्यांच्या गप्पा पण कधी कधी ऐकत होतो, कारण मी फार लहान होतो, मला परवानगी होती इकडे तिकडे फिरायची. त्यामुळे माझ्या कानावर ते सगळं पडत असे. त्यामुळे ते मला फार तेव्हा समजलं नसेल, पण आता आठवल्यानंतर समजत अगदी नक्की. हो, फार माणसं आठवतात, चांगली चांगली माणसं होती, त्यांच्या क्षेत्रातली मोठी माणसं होती. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की ते गोव्याचे, तर लाड गोव्याकडचे. मग यांची लहानपणी म्हणजे शिक्षण, पहिलं प्राथमिक म्हणतो आपण त्याला, शालेय शिक्षण हे गोव्यात झालं असेल ना? हो, प्राथमिक शिक्षण गोव्यात झालं, पण त्यांच्या आई लवकरच गेल्या. तर ते लहान असताना, त्यांचा भाऊ होता आणि बहीण होती, ते सगळे लहान. त्यामुळे ते मग त्यांना सावत्राई आली आणि त्यानंतर त्यांना ते मामाकडे राहायला आले. सगळी भावंड ते सावंतवाडीला मामाकडे राहायला आले आणि तिथे त्यांचं बरंचसं शिक्षण झालं 10वी पर्यंत. आणि त्यानंतर जेव्हा तिकडच्या सगळ्यांच्या ध्यानात आलं की हा मुलगा अतिशय हुशार आहे आणि सावंतवाडीत त्यांना तेवढं ट्रेनिंग मिळायचं नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला तुम्ही मुंबईला घेऊन जा. आजच्या भाषेत एक्सपोजर. आणखी शिकवण्याची पद्धत मुंबईत जास्त. आणि त्यावेळेस मॅट्रिक्युलेशन असायचं. तर ते मॅट्रिक्युलेशनच्या शेवटच्या म्हणजे 10वीत ते इथे आले आणि चिकित्सक शाळेत त्यांना ॲडमिशन मिळाली आणि चिकित्सकमधनं ते मग मॅट्रिक झाले. बरं, मॅट्रिकला सुद्धा ते अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाले ना? हो, तेव्हा मॅट्रिकच होतं, बाकीचे काही हे नव्हते, फक्त मॅट्रिक असायचं. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर एक 8-10 हजार विद्यार्थी बसत असत परीक्षेला. त्यात त्यांचा पहिला नंबर आला. आणखी पहिला नंबर आला आणि त्यांना ज्या काही तेव्हाची पहिल्या क्रमांकाची जे पारितोषिकं मिळायची ती सगळी मिळाली होती. जगन्नाथ शंकर शेठ संस्कृतमध्ये इंग्रजीचं पारितोषिक मिळालं आणि काही काही विषयात त्यांना ही पारितोषिकं मिळाली. मला वाटतं त्यांना एक तर तल्लख बुद्धी होती, आणखी आवड होती विषयांची. म्हणजे ते घोकमपट्टी करून
पास निवळ पहिला नंबर अव्वल नंबर मिळाला असं मला वाटत नाही. पण त्यांना खरोखरच आवड होती भाषेची, संस्कृतची, इंग्रजीची आणि बाकीच्या विषयांची. समज आणि कॉम्पिटन्स ज्याला आपण म्हणतो ते होतं का? ते होतं त्यांच्या. हां. त्यात त्यांचं हस्ताक्षर फार छान होतं. हो का? आणि माझी खात्री आहे त्याचाही खूप परिणाम होत असावा परीक्षेत, की म्हणजे सुवाच्य अक्षरामुळे परीक्षकाला वाचता येत असेल चांगलं, हो. पण ती लिहायचीही फार चांगलं. त्यात तुम्ही आता म्हणालात की त्यांना अनेक विषयामध्ये गती होती. तर गोव्याच्या मातीचाच गुण मुळात असा आहे की कलागुण आणि रसिकता यांचं पोषण आपोआप मातीतून मिळतं की काय असं वाटावं. इतके विद्वान आणि कलावंत, कलाप्रेमी गोव्यामधून आपल्याला निपजलेले दिसतात. तर लाडसाहेबांच्या बाबतीत ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्यांच्याकडे म्हणजे असं बाकीचं कला ह्याच्यात मोठी फारसं त्या कुटुंबाला हे नव्हती. हां. पण त्यांच्या जिथे ते राहत असत आपल्या मामांकडे, हां. तिकडे मात्र हौशी माणसं होती. मंगेश पाडगावकर त्यांचे मामेभाऊ होते. बरं. आणखी ते एकत्र वाढले, तर तेही कवी होते. माझ्या वडिलांनाही कवी आवडायचं. हो. आणि एकंदर जी पुढे त्यांचा कविता संग्रहही प्रसिद्ध कविता आहे. झाला, मधुपर्क नावाचा कविता हो. संग्रह प्रसिद्ध झाला. हां. आणखी विद्वत्ता ही तिकडे ह्या लाड लोकात बरेच आहेत तिथे. ते आपल्या परीने इथे नंतर भाऊदाजी लाड होते, आकाशवाणीचे सीताकांत सीताकांत होते. लाड होते. हां. आणि बऱ्याच लोकांच्या म्हणजे आता धर्मानंद कोसांबींच्या ज्या पत्नी होत्या त्याही लाडच होत्या तिकडच्याच गावच्या. त्यामुळे म्हणजे डी कोसांबीचे, दामोदर कोसांबींचे वडील अर्थतज्ञ. तर ह्या सगळे तिकडे विद्वत्ता त्या उत्तर गोव्यात जास्त करून फार बऱ्याच प्रमाणात होती. आणि ह्या सगळ्या मंडळींचा प्रभाव, ही जी प्रत्येक विषयामधली रसिकता, जिज्ञासू वृत्ती, हे सगळं जोपासायला त्यांना या मंडळींचा प्रभाव कारणीभूत ठरला असेल. नक्कीच त्याला महत्त्व होतं. कारण गोव्यामध्ये गोव्याची बोलीभाषा ही कोकणी होती आणि मराठी होती, पण बोलीभाषा कोकणी होती. आणखी गोवा तेव्हा पोर्तुगीज अंमलाखाली होता आणि त्यांना तितका वाव मिळत नसे पुढे यायचा. त्यामुळे तो एका अर्थी शैक्षणिकदृष्ट्या थोडा मागासलेला होता गोवा. आणखी जेव्हा ही मुलं बाहेर आली आणि त्यांना पूर्वी शासकीय ह्याच्यात आणि नोकऱ्या मिळत नसत, तिकडनं जर मॅट्रिक झाला असला, शाळा संपवल्या, त्यांची जी काही होती डिग्री, तर त्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव कमी होता तिकडच्या लोकांचा, कारण ते तोडले गेले होते महाराष्ट्रापासून. पण त्यांचं नशीब म्हणजे ह्यांना सावंतवाडीत राहिले आणि सावंतवाडीतनं त्यांना पुढे मग मुंबईत येता आलं. दुसरे मामा होते पाडगावकर, त्यांच्याकडे राहिले. आणि त्यानंतर त्यांचे ते पहिले आल्यामुळे सगळ्या त्यांना स्कॉलरशिप्स मिळाल्या. मग ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होते आणि तिथेही त्यांचा सगळीकडे अव्वल नंबर आला. BA इकॉनॉमिक्स वगैरे. टाटा स्कॉलरशिप मिळून ते मग इंग्लंडला, केम्ब्रिजला गेले. हो, म्हणजे अव्वल आल्यामुळे पुढच्या शिक्षणाची वाट प्रशस्त झाली त्यांची. सोपी झाली अगदी. हो. त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की माझ्या वृत्तीत चंचल मधुकर वृत्तीचा दोष असल्यामुळे काव्याला आणखी कमी अवसर मिळायचा. तर म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना सगळ्या प्रांतामध्ये जीवनाच्या रस होता आणि जिज्ञासा होती आणि प्रवीण पण होते त्याच्यामध्ये. ते त्यांची कारकीर्द बघितली तर ते आधी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं त्यांनी, मग न्यायाधीश होते, मग सचिव झाले. तुम्ही म्हणालात की गोव्यातल्या मुलांना शासकीय नोकऱ्या मिळत नसत, तर यांना नोकरीच काय, वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोक्याचं काम करायला मिळालं. तर त्याच्याबद्दल सांगा. त्यांना ही संधी मेघाशी म्हटल्याप्रमाणे उपलब्ध झाली, कारण ते मॅट्रिक सावंतवाडीतून झाले, बॉम्बे स्टेटमधून. नाहीतर ते मुश्किल झालं असतं. पण त्यांना जेव्हा ICS झाले, ते ICSची परीक्षा पास झाली. केम्ब्रिजमध्ये त्यांनी ट्रायपॉस केलं, इकॉनॉमिक्स, लॉजिक वगैरे घेऊन. त्यानंतर ते ICSच्या परीक्षेला बसले आणि त्यानंतर त्यांची जी इथे नेमणूक झाली ती कलेक्टर, गोधराचे कलेक्टर म्हणून झाली. गोधरा. तेव्हा त्यांना घोड्यावर बसून जावं लागायचं. त्या काळात 1920च्या सुमारास, 25च्या सुमारास तिथेच रस्ते आणि गाड्या वगैरे, मोटर गाड्या नव्हत्या. तर घोड्यावरनं कलेक्टरला तो सगळा प्रांत त्यांच्या हाताखालचा फिरावा लागत असे. पण माझी कल्पना आहे की ते असे तसं देशभक्त होते आणि ब्रिटिशांची चाकरी करणं आणि त्यांची जी सगळी कायदा होता तो अंमलबजावणी त्याची करणं कलेक्टर म्हणून, हे त्यांच्या मनाला पटत नसावं
म्हणून ICSचे 2 भाग होते, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. मग त्यांनी ज्युडिशरी मागितली, म्हणजे कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर असायचा आणि डिस्ट्रिक्ट जज असायचे. ते दोघेही असे इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधलेच होते आणि हे डिस्ट्रिक्ट जज म्हणून सगळीकडे कामं केली. सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये फिरले, जळगाव, धुळं, रत्नागिरी, ठाणे, सगळीकडे फिरले ते. आणि त्यांनी खूप माणसं जोडली, कारण त्यांचा व्यासंग होता आणि त्या काळात बरेचसे लेखक, कवी डिस्ट्रिक्ट्समध्ये होते त्यावेळेस. आणि त्यांची भेट घेणं किंवा तिकडे जी त्यांना संत वाङ्मयाची आवड होती त्या बाबतीत जिथे जिथे जाता येईल, काही मिळेल, जसं धुळ्यात रामदासी मुवमेंट होती, बऱ्याच त्याच्यात त्यांनी ओळखी केल्या, त्यांची भाषणं आयोजित केली जायची. आणि इतर जे अधिकारी असायचे तसे ते नव्हते, म्हणजे रुबाब नव्हता बाकीच्या. तेव्हा त्या लोकांना रुबाब असायचा थोडासा, त्यामुळे ते साधं कधी कधी भाषणांना, व्याख्यानाला बोलवायचे लोक, त्यांना साधं धोतर टोपी वगैरे असं घालून ते जात असत. तेव्हाचे सनदी अधिकारी सहसा असा पोशाख करत नसत. ह्या गोष्टीत ते जरा वेगळे होते. पुढे त्यांनी बुद्ध वाङ्मयाचा पण अभ्यास केला आणि संत साहित्याचा तुम्ही आत्ता म्हणालात तसा अभ्यासही केला आणि त्या रामदासी मुवमेंटशी जोडले गेले होते. तर ह्या सगळ्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम? खूपच परिणाम झाला. ते नाहीतरी तसं विरक्त स्वभावाचेच होते, म्हणजे जरी ते अर्थशास्त्रज्ञ होते पण त्यांना त्याच्यातल्या प्रॅक्टिकल जो असतो त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता, काही गुंतवणूक करायची, कुठले पैसा संचय हे त्यांच्या ह्याच्यात नव्हतंच वृत्तीमध्ये. त्यामुळे त्यांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असेल. आणखी त्यांना सगळी ज्ञानेश्वरी, तुकारामची चरित्र गाथा हे पहिल्यापासून ते वाचत आले होते. त्यांचं वाचन भयंकर दांडगं होतं, म्हणजे प्रत्येक इंग्रजीमध्ये पण फिलॉसॉफी, लॉजिक, त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. अनेक भाषा आहेत. कोंकणी तर मातृभाषा, मराठी, संस्कृत, पाली, इंग्रजी, बंगाली येत असे, गुजराती पण होतं. गुजराती यायचं, कारण तो एकच प्रॉव्हिन्स होता तेव्हा, बॉम्बे स्टेट होतं ते अगदी एडन म्हणजे येमेन पर्यंत. सिंध देखील तेव्हा बॉम्बे स्टेटमध्ये यायचा, मुंबई प्रांतात, आणि एकच गव्हर्नर तो सगळं बघायचा आणि ही सेक्रेटरी मंडळी होती ती त्यांची. त्यामुळे त्या त्या प्रदेशात जाऊन ती भाषा त्यांनी आत्मसात केली आणि ते अभ्यासक होते, त्यामुळे ते ती भाषा नीट शिकून घेत असत. आणि संस्कृतचं आणि चांगलं ज्ञान असल्यामुळे संस्कृतमधूनच निर्माण झालेले आहेत गुजराती, बंगाली वगैरे, त्या त्यांना चटकन ते समजत असत त्या भाषा. त्यांना संस्कृत बोलता येत असे. पाली आणि संस्कृत उत्तम बोलता येत असे असं ऐकलंय. हो, पण पाली मधनं बोलणारे फारसे मिळत नसत. पण जसं आता CD देशमुख हेही सनदी अधिकारी होते, आमच्या माझ्या वडिलांना अर्थतज्ञ होते, आणि पण ते बरेच सिनियर होते माझ्या वडिलांना, पण ते भेटले की एकमेकांची संस्कृतमध्ये बोलत असत. वा. तुमच्या आईचा सहवास तुम्हाला दीर्घकाळ लाभला, तर आईने वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या असतील? हो, भरपूर आठवणी सांगितल्या त्यांनी, त्यांच्याचकडून आल्या आहेत. बाकीच्या आणि काही इतर लोकांकडून, स्नेही किंवा कुटुंबीय यांच्याकडनं, पण आईकडनं जास्त, कारण आई त्यांच्याबरोबर भरपूर फिरली. त्यांचं लग्न 30 साली झालं, माझा जन्म 48 साली झाला. त्यामुळे त्या मधल्या ह्याच्यात मला काही माहिती नव्हती, पण ती बोलता बोलता बऱ्याच गोष्टी सांगत असत. आणि तिलाही डिस्ट्रिक्टमध्ये फिरावं लागलं त्यांच्याबरोबर, किंवा मोठे मोठे सरकारी अधिकारी, युरोपियन तिकडे जेव्हा होते, गव्हर्नर, त्यांच्याकडे जाणं येणं, हे तिने सगळं ते जग पाहिलं होतं आणि ते मला सांगत असे. त्यावर पुरुषोत्तम मंगेश लाड यांची साहित्य संपदा सुद्धा विपुल म्हणावी अशी आहे, कारण तुम्ही आता म्हणालात तसं की वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवर आणि फिरतीच्याही नोकरीवर ते होते. तर त्यामुळे त्यांना वेळ खूप कमी मिळत असेल या सगळ्या गोष्टींसाठी. तर त्या मानाने त्यांनी भरपूर लिहिलं, भरपूर अनुवाद केले, त्याच्याबद्दल सांगा. ते वेळात वेळ काढून करत असत. त्यांची जी मानसिक शक्ती होती किंवा चंचल वृत्ती त्यांनी जे मधुपर्कात, ती त्यांची फार होती. आणि त्यांचं आकलन कुठल्याही विषयाचं चटकन होत असे, बुद्धिमत्ता होती, स्मरणशक्ती चांगली असावी. या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो, बुद्धिमत्तेचा हा भाग आहे स्मरणशक्ती, आकलन सगळं. त्यामुळे ते चटकन आत्मसात करायचे आणि त्यांचं लिखाण चांगलं होतं, हस्ताक्षर चांगलं होतं आणि वेगाने लिहित असत. त्यामुळे ते भराभर लिहून काढत असत, वाचनही चटचट होत असे त्यांचं. सो ह्या गोष्टींमुळे त्यांचं लिखाण झालं. आपण जे म्हणाला कसं काय त्यांना वेळ मिळाला, ह्या सगळ्या ज्या त्यांचे गुण होते
त्यामुळे त्यांना तो वेळ मिळाला भरपूर. आणि मग त्यात त्यांनी इतर गोष्टी शिकले, लाईक बुद्धिझम, पाली. धर्मानंद कोसंबी नावाचे एक गृहस्थ होते, अतिशय प्रसिद्ध होते, कारण त्यांनी जवळजवळ भारतामध्ये बुद्ध वाङ्मयाचं पुनरुज्जीवन केलं. तोपर्यंत फारशी काही माहिती नव्हती. धर्मानंद देखील गोव्यात एका छोट्या गावात राहत असत. आणखी तिथे फारसं काही पुस्तकं उपलब्ध नव्हती तेव्हा. आणखी जे काही यायची क्वचित प्रसंगी कधी 10 दिवसांनी 15 दिवसांनी एखादं वर्तमानपत्र पुण्याहून येत असे. त्याच्या एका वर्तमानपत्रात त्यांना बुद्धाबद्दल आणि बुद्धिझमबद्दल माहिती मिळाली आणि त्यांचं कुतूहल जागृत झालं धर्मानंदांचं. आणि ते घर सोडून, तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, मुलं होती, तरी ते घर सोडून सगळं पाली आणि ही भाषा शिकण्यासाठी बाहेर पडले. आणि संपूर्ण भारत, संपूर्ण ब्रह्मदेश, तिबेट, श्रीलंका ह्या सगळीकडे जाऊन हाल अपेष्टा सहन करून ते बुद्ध वाङ्मय आणि ह्यांची त्यांनी माहिती काढली, खूप पुस्तकं गोळा केली आणि ते घेऊन ते इथे आले. आणि त्यांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह जडला आणि त्यामुळे ते बरेच वेळा डिस्ट्रिक्ट्समध्ये येऊन आमच्याकडे राहत असत. त्यानंतर अर्थात धर्मानंद हार्वर्डमध्ये प्रोफेसर झाले संस्कृतचे, किंवा त्यांनी भरपूर कामं केली. रशियात होते, मॉस्कोत प्रोफेसर होते, पण ज्यानंतर इथे आल्या ते आमच्याकडे येऊन राहत असत असं मी ऐकलंय. आणि त्यांच्याकडनं माझे वडील पाली, अर्धमागधी ह्या सगळ्या भाषा शिकले आणि बुद्ध वाङ्मय, बुद्धिझमबद्दल माहिती मिळवली त्यांनी. आणि त्यातलं बरंचसं त्यांचं काम मग बुद्धिस्ट वाङ्मयाबद्दलही होतं. हो, द वे ऑफ द बुद्धा हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं पुढे. हे प्रसिद्ध झालं कारण ते पुस्तक शेवटी झालं. ती कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली राधाकृष्णननी, आणि कारण ह्यांना गती होती बुद्धिझममध्ये म्हणून त्यांना निवडलं. आणि त्यांचा विश्वास होता की हे लाड पार पाडतील. आणि हे पुस्तक फार छान पुस्तक निघालं आहे. पण ते प्रकाशित झालं तेव्हा ते हयात नव्हते. अजूनही ते पुस्तक बाहेरची जेव्हा आपल्याकडे मंडळी येतात परदेशातून, बुद्ध देशातली, थायलंड किंवा ब्रह्मदेश वगैरे सगळीकडनं, त्यांना हे पुस्तक प्रेझेंट दिलं जायचं आणि अजूनही देत असावे असं मला वाटतं. एवढं महत्वाचं झालंय ते एवढं. तुम्ही आता म्हणालात मगाशी तसं मधुपर्क नावाचा कविता संग्रह तर त्यांचा होताच, पण आकाशगंगा, तुम्ही त्यांना ॲस्ट्रॉनॉमीमध्ये गती होती असं म्हणालात, तर ते आकाशगंगा नावाचं पुस्तक, किंवा भर्तृहरीचं नीतिशतक त्यांनी भाषांतरित केलं आणि ते पद्यरूपातच केलंय. किंवा धम्मपदाचं पण पाली भाषेतून पद्यरूपात भाषांतर केलं त्यांनी. आणि संत वाङ्मयाचा अभ्यास पण त्यांनी केला. तुम्ही मगाशी उल्लेख केला तर तुकारामांच्या अभंगांची शुद्ध प्रत त्यांनी संपादित केली. आणि तुकारामांचं चरित्र पण ते लिहित होते का? ते काम काय पूर्ण नाही झालं? हे काम त्यांच्यावर बाळासाहेब खेरांनी सोपवलं होतं, जे आपले पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी की फार गोंधळ होता त्या तुकारामाचे नेमके अभंग कोणते, कोणती प्रत शुद्ध त्यांचे अभंग आहेत. त्यामुळे हे बसून आणि त्यांच्या चरित्राबद्दलही त्यांनी खूप रिसर्च करून लिहिलेलं चरित्र आहे. पण तेही त्यांच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिलं. पण त्यातला काही भाग तेव्हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने प्रसिद्ध केला होता. पण आताचं जे तुकारामाची गाथा आहे ती सरकारी प्रतच मानण्यात येते, त्यांनी तयार केलेली. तर लाडसाहेबांचं याबद्दलचं योगदान खूप मोलाचं आहे. शिवाय त्यांनी कृत्तिका नावाचा एक लेखसंग्रह प्रकाशित केला आणि त्याच्यातलं विषय वैविध्य बघून थक्क व्हायला होतं. पुन्हा एकदा आठवतं की त्यांनी चंचल वृत्ती माझ्यात कशी आहे आणि त्याच्यामुळे हे जे विषयाचं वैविध्य, सांगा ना त्याच्याबद्दल. त्यांचं जे ग्रॅज्युएशन झालं ते सगळं अर्थशास्त्र, लॉजिक, इंग्रजी ह्या विषयात केम्ब्रिजमध्ये होते 3 वर्ष, त्याच्यात झालं. आणखी त्यामुळे तेच विषय ते येतच होते. आणि त्यांना इथनं जेव्हा इंग्लंडला जायच्या आधी ते संस्कृत त्यांना उत्कृष्ट येत असे, मराठी येत असे, वाचन दांडगं होतं. आणि इथे आल्यानंतर ते परत जेव्हा इंग्लंडला गेले, कारण ते जज झाले, पण जज सगळे ICSना डिस्ट्रिक्ट जज व्हावंच लागायचं. म्हणजे हा डिस्ट्रिक्ट जजचं पद होतं ते ICSनाच मिळत असं. पण त्यांना वाटायचं की आपल्यात काहीतरी त्याच्यात त्रुटी आहे, की त्यातली पदवी नाही आहे मला, म्हणून ते सुट्टी काढून 1935-36 साली इंग्लंडला गेले. पुन्हा कायद्याचा अभ्यास केला. लिंकन्स इनमध्ये ते बॅरिस्टर पण झाले, कायद्याचा अभ्यास केला. त्यांचं जे गोल्ड मेडल आहे ते
कॉंग्डन मेडल म्हणतात तेही त्यांना मिळालं वा. आणि ते घेऊन ते इथे आले. त्यामुळे त्यांच्या कायद्यात ह्याच्यातही खूप माहिती होती. त्यांच्या जजमेंट सखोल अभ्यास अजूनपर्यंत होता. वाचल्या जायच्या. हो का? होय. तुमची मोठी बहीण गौरी लाड त्यांनीही बुद्ध वाङ्मयाचा अभ्यास केला होता. तर त्यांच्या दृष्टिकोनातून वडिलांबद्दल त्यांनी काही तुम्हाला आठवणी सांगितल्यात का? त्यांनी सांगितलं नाही की आम्ही दोघेही लहान होतो, बर. तसं आम्ही फारसं बोलत नव्हतं, क्वचित होत असे बोलणं. पण तिला त्यांचा सहवास जास्त मिळाला होता आणि त्यामुळे तिचा त्यांना जास्त प्रेम लळा असा होता आणि त्या दृष्टीने तिला हा मोठा आघात झाला तिच्यावर. मी लहान होतो, तो आघात माझ्या आईमुळे आम्हाला सगळ्यांना झेलता आला, पण ते गौरीला तो जरा आघात झाला. पण त्यानंतर ती हुशार होती. आणखी तिला मॅट्रिक्युलेशनमध्ये पण इतिहासात आवड होती आणि त्यामुळे तिने इतिहास विषय घेतला. तो देत नसत शाळा, पण तिने मागून घेतला आणि त्याच्यात तिला मेडल मिळालं. त्यानंतर BA MA संस्कृत घेऊन केलं तिने. आणखी बुद्ध वाङ्मयाचा पण त्यावेळेस तिचा अभ्यास होता. तो घरातच पुस्तकं होती. म्हणून तेच वडिलांचा व्यासंगाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला. वेगळा त्यांनी काही बुद्ध धर्माचा असा शिक्षण घेतलं नव्हतं, पण वाचन दांडगं होतं तिचं. त्यामुळे त्याचाही तिला फायदा झाला असे आणि मग ती डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असे इंडॉलॉजी आणि त्यांचे जे काही विषय होते ते. तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की ते राष्ट्रभक्त असावेत म्हणून त्यांनी न्याय विभाग स्वीकारला त्यातल्या त्यात ब्रिटिशांच्या नोकरीत. तर त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या काही आठवणी आहेत का? आमच्याकडे बरीचशी माणसं येत असत दिल्लीला, त्यामुळे सगळे हे राष्ट्रभक्तच होते. आणखी मोठमोठी माणसं जी आपल्या देशाच्या चळवळीत होती अँटी ब्रिटिशांच्या विरुद्धच्या, ती मंडळी आमच्या घरी येत असत. काही कामासाठी, लिखाणासाठी किंवा त्याच्याशी निगडीत जे मोठी मोठी दुसरी मंडळी होती, जसं बजाज मंडळी होती किंवा अशी बरीच मंडळी होती जी आमच्याकडे येत असत आणि काकासाहेब कालेलकर येत असत किंवा त्यामुळे त्या मंडळींना मी पाहिलं होतं आणि माझ्या मनावर त्यांचा परिणाम झालेला होता. आणखी त्यांची राष्ट्रभक्ती ती मुळात उपजतच होती त्यांच्या. एक ताठर बाणा होता, म्हणजे ब्रिटिशांसमोर अवाजवी झुकून वागणं हे त्यांना कधीच जमलं नसतं. राष्ट्राभिमान होता. राष्ट्राभिमान होता, आपल्या संस्कृतीचा अभिमान होता. पण त्यानंतर त्यांना बेळगावमध्ये जेव्हा त्यांनी बऱ्याचशा तरुण लोकांना सोडून दिला पुराव्याआभारी, जेव्हा गव्हर्नरने विचारपूस केली की हे लाड असं का करताय, तेव्हा त्यांचा जो प्रतिनिधी होता त्याला इथं पाठवलं होतं बघायला काय चाललंय, तो ड्रू नावाचा. त्याने सगळं पाहिलं. लाडांजाला सांगितलं की हे बघा, मी कायद्याप्रमाणेच जजमेंट देणार, कोणालाही खुश करण्यासाठी मी जजमेंट देणार नाही, जो कायदा आहे त्याप्रमाणे देणार, मी ताठर बाण्याचा माणूस आहे. तर ड्रूला ते फार आवडायचे. ते त्यांनी जाऊन शेवटी गव्हर्नरला रिपोर्ट दिला की लाड हा एकच माणूस आहे जो ज्युडिशरीत पुढे आणखी जाण्याच्या लायकीचा आहे. हे सगळ्या ब्रिटिशांनी केलं. आणि त्या काळात गांधीजींच्या कानावर हे गेलं असावं. त्यांनी त्यांना यंग इंडियाची एडिटरशिप, संपादकीय पोझिशन ऑफर केली होती, पण ती काही माझ्या वडिलांनी घेतली नाही. त्यांना विविध विषयात, म्हणजे अक्षरशः असंख्य विषयात गती होती, रुची होती आणि अभ्यासही होता त्यांचा. तर त्यांनी वाचन अफाट होतं त्यांचं, तुम्ही म्हणालात. तर त्यांनी अफाट ग्रंथसंग्रह केला असेल, त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसा उपयोग झाला, परिणाम झाला? अफाट ग्रंथसमूह संजय आहे आमच्याकडे. असंख्य पुस्तकं आहेत, विविध विषयावरची आहेत, संस्कृतवरची कितीतरी पुस्तकं आहेत. त्यातली आम्ही काही देऊन टाकली, काही गौरीने त्यांचा उपयोग केला, माझ्या बहिणीने. कायद्याची खूप पुस्तकं होती, ती आम्ही त्यांच्या मृत्यूनंतर आईने देऊन टाकली, कारण कायदा असा जुना कायदा लागू राहत नाही आणि कोणी तिला सल्ला दिला की काढून टाका. पण वाङ्मयाची, इंग्रजी वाङ्मय, मराठी वाङ्मयाची, कवितेची बऱ्याचशा लेखकांनी त्यांना प्रेझेंट दिलेले, माझ्याकडे लेखकांच्या सह्या असलेली कितीतरी पुस्तकं आहेत. म्हणजे सगळे मराठी प्रसिद्ध कवी, लेखक यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर. आणखी तसंच मोठमोठ्या दुसऱ्या गोष्टी लोकांचे, राजेंद्र प्रसारांनी चरित्र लिहिलं त्यांचं, त्यांच्यावर राजेंद्र प्रसारांची सही आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या सहीचं पुस्तक आहे माझ्याकडे. अशी असंख्य पुस्तकं आहेत. पु ल देशपांडेंचं आहे. तर मी तेवढा काही बुद्धिमान माणूस नाही आहे, पण मला जमेल तेवढं मी वाचन
केलं. हं. जी पुस्तकं होती त्यायोगे माझं वाचन झालं असं मी म्हणेन. वा. नाहीत नसती तर मी आणखी जरा अडाणीच राहिलो असतो. या विषयांकडे कदाचित वळला नसतात. वळलाच नसतो. आणखी मी जरी मराठी माध्यमात शिकलो तरी माझं इंग्रजी वाचन मात्र बरंच झालं. कारण इंग्रजी पुस्तकं होती. मला बोलता येत नसलं शाळेत तरी माझं वाचन बरंच झालं. टॉल्स्टॉय, सगळे रशियनला आहे, बर्नार्ड शॉ, या गोष्टी सगळ्या माझं वाचन होतं. त्यामुळे आवड निर्माण झाली मला त्याच्या. निश्चितच त्यामुळे तुमच्या दोघांवरही, तुम्ही आणि गौरीताई लाड यांच्यावरती हे वाचन संस्कार नक्कीच झाले असतील. होय. त्यांचं वर्णन जाणकार आणि कर्तबगार कारभारी असंही अनेक विद्वानांनी करून ठेवलंय. तर त्यांच्या ह्या दूरदृष्टीचा, ते नभोवाणी सचिव होते, पहिले नभोवाणी सचिव. तर त्यामुळे आकाशवाणीला आणि प्रसारणाला खूप लाभ नक्कीच झाला त्यांच्या ह्या विद्वत्तापूर्ण दृष्टिकोनाचा. आणि त्यांनी जो पाया रचला तर त्याचा आजच्याही काळात आपल्या श्रोत्यांना लाभ नक्कीच होतोय. आणि त्यामुळे पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या नावे जी व्याख्यानमाला अनेक दशकं सुरू आहे, तर हे लाड नक्की होते कसे ह्याची थोडीशी झलक आपल्या श्रोत्यांना मिळावी म्हणून हा प्रपंच होता या मुलाखतीचा. डॉक्टर गिरीश लाड, तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंची थोडी झलक मिळाली. तुमचे आभार. थँक्यू. आभारी आहे मी.